व्हॉट इज मीन बाय लर्निंग, अध्ययन म्हणजे काय, याविषयीची इत्थंभूत माहिती आपण मागील तासामध्ये अभ्यासली. त्याच्या विविध व्याख्या अभ्यासल्यात. त्याचबरोबर त्यावर परिणाम करणारे घटक याचा सुद्धा अभ्यास आपण मागील सत्रामध्ये केला. त्याच मालिकेमध्ये पुढे आज आपल्याला अध्ययन नेमकं होतं कसं याबद्दल शास्त्रशुद्ध ज्यांनी प्रयोग केले आणि शास्त्रशुद्ध प्रयोग करून त्यांनी काही सिद्धांत प्रस्थापित केले अशा काही सायकोलॉजिस्टच्या उपपत्ती आपण अभ्यासणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणतो अप्रोचेस ऑफ लर्निंग. अप्रोचेस ऑफ लर्निंग, कदाचित त्याला मराठीमध्ये उपागम असं सुद्धा शब्द वापरतात. अप्रोचेस म्हणजे उपागम असा शब्द वापरतात. तो शब्द आपल्याला जास्त कठीण वाटतो म्हणून आपण मराठीमध्ये आणखी त्याला उपपत्ती असं म्हणतो. त्याहीपेक्षा जर आपल्याला इंग्रजीत आणखी सोपं वाटायचं असेल तर थेअरी ऑफ लर्निंग.